अतिशय धक्कादायक प्रकरण. तुमचे नाव मतदान यादीत आहे का? आताच्या घडीस ह्या लोकसभा निवडणुकांमध्ये काही व्यक्तींची नावे हे मतदान यादीतून वगळण्यात आली आहे. भिवंडी मतदारसंघातील मतदार मतदानापासून वंचित यांची नावे मतदान यादीतून गायब. एवढंच काय, कल्याणमध्ये असाच प्रकार घडला. उदाहरण बघा. कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू माहेश्वरी यांचे मतदान यादीत नाव न सापडल्यामुळे यांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे. बस नाही, याच्यापेक्षाही मोठी घातक गोष्ट पहा. छत्रपती संभाजीनगर मधील प्रकार. 80 वर्षाचे वृद्ध यांना यांचं वोटिंग शुभ झालं आहे असं सांगून फिरवण्यात आलं. ते त्यांची आपबीती सांगत आहे. घरबसल्या मतदान काय, मतदान केंद्रावर सहकार्य होत नाही, यादीत नाव नाही. जालन्यातील दरेगाव येथील तब्बल 40 जणांचे मतदान यादीत नाव गहाळ. एवढंच काय, माझ्या वडिलांना सुद्धा मतापासून वंचित राहावे लागले. सोलापूर मतदान केंद्राची घटना. जिवंत व्यक्तींना मृत दाखवण्यात आले आहे व त्यांनाही मतदान यादीतून वगळण्यात आले. या सर्व उदाहरणावरून निवडणूक आयोगाचा निष्काळजीपणा लक्षात येतो. असे निवडणुकाचं काम, यामुळे निवडणूक आयोगाच्या कामावरती प्रश्न उपस्थित होत आहेत. लोकसभेच्या निवडणुकांच्या दरम्यान बिना त्यांच्या NOC किंवा मृत्यूपत्राशिवाय नावे कसे वगळण्यात आली हा प्रश्न उपस्थित होतो. आणि आता राजकीय नेत्यावरती आचारसंहिता लागू झाली आहे आणि राजकीय नेते प्रचार सभा, जाहीर सभा घेत आहे. त्यांनाही भुरळ पडली की जर मैदानीत नावच नाही, तुम्ही मत द्याल कसे? तुमच्याबद्दल या राजकीय नेत्यामध्ये कोणत्याही प्रकारची सद्भावना नाही. हे फक्त त्यांचा राजकीय हेतू साध्य करीत आहे. प्रचारादरम्यान केलेले जाहीरनामे हे भुलून जातात. त्यामध्ये राजकारणात राजकीय टोलेबाजी, एकामेकाला आरोप चाललाय. सरकार सत्ता ही निकोप असायला हवी, नैतिक राजकारण असायला हवं, तरच लोकशाही टिकून राहील. या व्हिडिओचा उद्देश कोणाला क्षती पोहोचणं किंवा कोणाच्या हवेलीने अपमान करणं असा नाही, तर जागृती करणं हाच आहे. हा व्हिडिओ जर निवडणूक आयोग पाहत असेल त्यांना हीच विनंती, गहाळ व्यक्तींची नावे परत लावा, याची नक्कीच विचारविनिमय करा. ही ECI कडे मी विनंती करतो. माझ्याकडून ही विनीत प्रयत्न आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या व्हिडिओचा अभिप्राय कमेंट्स बॉक्स मध्ये जरूर कळवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार.